तर नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीटी ट्रॅव्हलरमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपलं न्यू हेल्मेट आणि आपला नवीन मोटोब्लॉग सेटअप. तर मित्रांनो, हे आपलं एक्झॉस्टचं वेनम एडिशनचं हेल्मेट. तर मित्रांनो, हेल्मेटचं असं झालं की मी तर लवकर हेल्मेट घेणार नव्हतो, बट इथे तळोजाला ना एक कस्टमचा माल भेटतो. तळोजाला ब्रँडवाले म्हणून एक शॉप आहे. तर असं झालं की मी त्यांचं स्टेटस बघत असतो दरवेळी, त्यांचे काय पडतात ना स्टेटस व्हॉट्सअपला. तर त्या स्टेटसमध्ये मला त्यांचं हे दिसलं, हेल्मेट अवेलेबल आहे त्यांच्याकडे आणि खूप डिस्काउंटमध्ये पडत होतं. आणि मी विचार केला की जर भेटतं आहे स्वस्तामध्ये तर घ्यायला कारण की हे नंतर घ्यायचं म्हटलं की मला तरी 4,000 5,000 तर रुपये गेलेच असते. त्यामुळे मी ठरवलं की भेटतो आहे चांगल्यातलं हेल्मेट तर लगेच घ्यावं. मी त्या दिवशी गेलो आणि हेल्मेट घेऊन आलो, बट मला थोडा दिवस व्हिडिओ बनवायला भेटला नाही म्हणून मी आज बनवतो आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आहे मोबाईल हेल्मेट माउंट. तर माझ्या जुन्या हेल्मेटला तर होता, बट तो हेल्मेट हरवल्यामुळे तोही स्ट्रॅपसुद्धा गेला. तर मी हा वाला चिपकवायचा आणला आहे, यावेळी स्ट्रॅपवाला नाही आणला आहे. तर मी हाही दाखवतो तुम्हाला. तर पहिलं आपण हेल्मेट ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे आहे वेनम एडिशनचं एक्झॉस्टचं हेल्मेट. मला पर्सनली तर हा हेल्मेट खूप आवडला, कारण की याचे ग्राफिक्स आहे ना खूप मस्त वाटतात. मला घ्यायचं होतं ब्लॅक मॅट कलरमध्ये, बट ठीक आहे, हा भेटला आहे सध्या, काय हरकत नाही मला, कारण स्वस्तात भेटला. मला 3,600ला पडला आहे हा. तर याचा स्टिकर काढूया वरचा. त्याच्या आधी तुम्हाला आतलं दाखवतो. हा डबल वायझर आहे, हा सन प्रोटेक्टर पण आहे आतमध्ये याच्या, हे बघा. आणि याची कुशनिंग तर भाई बोलूच नका, सिरियसली ऑसम आहे. आणि खूप कम्फर्टेबल पण आहे. हेल्मेट मी घालून पण बघितला, एल साईजमध्ये भेटला मला हा. त्याच्यात आपण वायझरचे स्टिकर काढूया. त्यातला पण काढू स्टिकर. तर याला सध्या ठेवूया साईडला आणि आता ओपन करूया आपण याला. हे बघ, हा प्रोडक्ट आहे. तर हा इथे लागणार, कारण की कसं होतं, तर स्ट्रॅप असेल ना तर प्रॉपरली हेल्मेटचा वायझर बसत नाही हेल्मेटला, मग हवा येते आतमध्ये, तर आवाज पण खूप येतो. तर मी यावेळी चिपकवण्याचा आणला आहे. मागच्या मी एमसीनं लावायचा विचार केला, बट एमसीने हेल्मेटची हालत खूप खराब होते नंतर, कारण की पूर्ण डाग पडतो, पूर्ण त्याचे कलर निघून जातो काढताना. त्यामुळे तर मी हा मागवला आहे. आता हा किती स्ट्रॉंग आहे अजून माहीत नाही. तर मी त्याचे व्हिडिओ बघितले, स्ट्रॉंग आहे बोलतात. बघूया आता लावून याला कसं आहे. तो ओपन करतो याला. तर मी जेव्हा MRP 399 आहे, बट मला हा 340ला काहीतरी पडला डिस्काउंटमध्ये. अरे वा, यासोबत ॲमेझॉन गिफ्ट कार्ड पण भेटले 50 रुपीजचं, म्हणजे 50 रुपये तरी आले रिटर्न. सो हे असं आहे, ते इथे लागणार. आणि त्यानंतर आपलं इथे जे माउंट लागेल आणि त्याच्यावरच आपण आपला गोप्रो सेटअप करू शकतो. तर मी हे माईक ॲडॅप्टर माईक ॲड करतो आणि आपण जाऊ बाईकवर थोडं
आवाज पण चेक करूया परफेक्ट येतो आहे का नाही, नॉईज कसा येतो आहे हेल्मेटमध्ये आतमध्ये. आता गॅरंटी तर चांगली आहे, गोप्रो पूर्ण भरोसा आहे मला. वेगामध्ये मला चांगला रिझल्ट देत होता, तर एक्झॉस्टमध्ये तर देणारच आहे. तर चला जाऊया बाईकवर, एक राऊंड मारून येऊया. तर मित्रांनो हेल्मेट घातलं बघा असं दिसतंय. तर आता रात्रीचे वाजलेत 11 वाजलेत. तर मी आत्ताशी चाललो आहे बाहेर. आता मोबाईलवरून बघतो व्ह्यू. ओके, परफेक्ट व्ह्यू दिसतो आहे. मी एकतर आधीचा व्हिडिओ दुपारी शूट केला, बट नंतर मला टाईम नव्हता भेटला, कारण की शॉपवर पण जायला लागलं. नंतर मग आता 10 वाजता घरी आलो. तर आता मी जातो कामोठ्यात, सुजयला पण घेतो. सुजयला पण बोललो हे आपण जाऊ, एक राऊंड पण मारून होईल आणि पूर्ण सेटअपचा टेस्ट पण होऊन जाईल. आवाज तर रेकॉर्ड होतो, मी मागाशी चेक केलं. मोबाईलमध्ये पण चालू ठेवलं आहे कनेक्ट करून, कारण की व्ह्यू पण कसा येतो आहे, अँगल कसा आहे तेही कळून जाईल. अँगल तर परफेक्ट वाटतो आहे कॅमेऱ्यात बघून. ओके चला. तरी आता हेल्मेटचा वायझर ओपन आहे आणि तरी आवाज किती यामध्ये रेकॉर्ड होतो आहे मला तर पूर्ण कॉन्फिडन्स आहे गोप्रोवर. कारण की गोप्रोसारखा बेस्ट कॅमेरा नाही आहे ॲक्शन कॅमेरा, कारण की त्याचं जी क्वालिटी आहे ना ऑडिओ रेकॉर्ड करण्याची ती ऑसमच आहे. मी तर आता आलो कामोठ्यामध्ये, सुजयच्या घराजवळ आलो आहे. तर सुजयला मी मगाशीच कॉल केला खाली येऊन उभा राहा, अजून आला का नाही बघतो. म्हणजे त्याची दरवेळची सवय आहे, मी 10-15 मिनटं आधी जरी कॉल केला ना तरी तो टायमिंगवर येत नाही. त्याच्या गावात लवकर आला आज सैम. अरे आला, चल चल लवकर चल, टाइमपास नको करू, बस लवकर चल. ही क्वालिटी कुठं जायचं? मला काय माहिती, तुला काय माहीत असतं. कुठं जायचं बोल फक्त. हायवेला चल ना. हायवेला जायचं? हां, दुसरी कुठं जाणार? ठीक आहे चालेल. तिथं शांत जागा आहे. आम्ही तर आता हायवेला लागतो आहे. आता हेल्मेटचं तर वायझर मी बंद केला, तर हे वायझर बंद करून आवाज कसा येतो आहे. आता तर कमी स्पीडला आहे, तर स्पीडमध्ये असल्यावर किती आवाज चांगला रेकॉर्ड येतो ते पण चेक करूया. अरे हा ब्रिज चालू केला का रे? हां बेबी. ओ माय गॉड, हा पण नवीन ब्रिज झाला, कारण की आधी त्या साईडच्या रोडमध्ये जायचो. ओके, तर मित्रांनो आता आवाज कसा रेकॉर्ड होते ते आता तुम्हाला कळेलच. मला तर कॉन्फिडन्स आहेच होणार आहे चांगला. तरी वा, रोड पण किती भारी दिसतोय. नवीनच ब्रिज झाला आहे आता हा झेंडपेटी रोडचा. तर आता आम्ही थोडा वेळ इथं बसूया, थोडा वेळ गप्पा मारू आणि नंतर बघू कुठं घरी, कारण की आत्ता वाजलेत 11:39 झालेत. लेट पण झाले, कारण की दुपारी नंतर टाईम पण भेटला नाही व्हिडिओ नंतर करायला, कारण की दुकानावर पण जायचं होतं, काम पण होतं. सो त्यामुळे नंतर मी व्हिडिओ बनवायचं थांबवलं आणि बोललं संध्याकाळी शूट करेन, सुजय पण असेल अवेलेबल तेव्हा म्हणलं, कारण की पण ऑफिसला जातो. तर आता थोडा वेळ बसतो, गप्पा मारतो आणि भाऊ पुढं घरी जायचं आहे का कुठं, आमच्या दोघांचा भरोसा नसतो, आम्ही कधी काय ठरवतो आणि जातो. सो निघतो आता आम्ही दोघं पण, कारण की 12 वाजलेत. घरनं कॉलेजच्या आधी जातो आम्ही दोघं, कारण की सुजयला पण झोपायचं, कारण की त्या मॉर्निंगला पण जॉबला जायचं झाला. तर चला निघूया. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे खूप दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते, कारण की काम पण तेवढं होतं माझं शॉपमुळे, तेवढं बिझी असायचो आणि माझ्या तेवढ्या टुर्नामेंट पण चालू होत्या. तर जास्त व्हिडिओ बनवायला भेटायचं नाही, कारण की व्हिडिओपेक्षा मला माझ्या कामावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, कामावर आणि खेळावर. तर त्यामुळं माझे जास्त व्हिडिओ येत नाहीत, पण मी ट्राय करतो आहे की लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा. आता मी विचार करतो की माझे ज्या नेक्स्ट टुर्नामेंट असतील, बाहेरच्या ज्या दौऱ्या असतील त्या व्हिडिओ शूट करावा असं माझा डोक्यात प्लॅन चालू आहे. आता थोड्या दिवसात मी एका टूरला जाणारच आहे मॅचसाठी, तर तिकडचा मी ट्राय करणार आहे व्हिडिओ बनवायला. तर बघूया
कारण की मला तर फिरायला कुठंच खरं सांगतो जायला नाही भेटत सध्या, कारण की कामाचा लोड पण खरंच तेवढा आहे आणि दोन्ही एकसाथ आले माझ्याकडं, त्यामुळं व्हिडिओकडं सध्या दुर्लक्ष होतं आहे. तर पहिलं तर मी आता सुजयला सोडायला जातो त्याच्या घरी, कारण की आमचा तर ठरलं आहे आता तो कुठे नको जायला, कारण की लेट पण झाले. पहिला तर विचार चालू होता कुठे तर आईस्क्रीम खायला जावं, बट नको, कारण की त्याला पण सकाळी मॉर्निंगला लवकर उठायचं. अरे इथं काय ॲक्सिडेंट झाला काय माहीत नाही सोडा. त्याला पण मॉर्निंगला सकाळी लवकर उठायचं आहे आणि मलाही दुकानावर जायचं आहे. सो जाऊन तेवढा पण आराम भेटला पाहिजे, कारण की मलाही दिवसभर आराम भेटत नाही. दिवसभर शॉपमध्ये बसून असतो, प्लस वर्कआउट पण चालू असतो, त्यामुळे थकून जाते बॉडी. त्यामुळे आरामाची दोघांनाही गरज आहे. तर त्याला मी पहिलं घरी सोडतो आणि मी माझ्या घरी जातो. तर आता पोचलो आहे सुजयच्या घराखाली. ही सुजयची बिल्डिंग, आय थिंक सुजयची मम्मी. मला पण तेच वाटलं, तुझेच मम्मी बघते तुझी. तर सुजय इथे राहतो कांबड्यामध्ये. काय नाही, तू जा घरी बाळा. बाई तिकडं नाही, कॅमेरा इकडे. तिकडं काय बघतोय? तिकडं दिसतंय. कसं होणार बाबा तुझं? जॉबला लागला तरी लहान पोरासारखंच आहेस. बाळाला राग आला. इगो वाट झाला बिचाराचा. चल दरद झाला दरद. कसं ठीक आहे, चालतंय, चा भेटूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हेल्मेट कसं वाटलं, नवीन सेटअप कसा वाटला आपला मोटो ब्लॉगचा तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.